भारताची बायोडायव्हर्सिटी झाली पोरकी. सह्याद्रीची जैवसंपत्ती जतन करण्यात मोठा वाटा असणारे प्रख्यात पर्यावरणीय शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे अखेर निधन झाले आहे. काहीशा आजारामुळे हॉस्पिटलमध्ये असलेल्या माधव गाडगीळ यांनी बुधवारी त्यांच्या वयाच्या 83व्या वर्षी श्वास सोडला. डॉक्टर माधव गाडगीळ हे फक्त शास्त्रज्ञ नव्हते, ते निसर्गाची भाषा समजून घेणारे आणि ती भाषा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे विचारवंत आणि समाजसेवक होते. भारताचा पश्चिम घाट म्हणजे जैवविविधतेचं हृदय, आणि हे हृदय वाचवण्यासाठी त्यांनी गाडगीळ कमिटी रिपोर्ट तयार केला होता, ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, संस्कृतीचा विकास तर हवा, पण निसर्ग नष्ट करू नये. इतकंच नाही तर त्यांनी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002 मध्ये मोठा वाटा दिला होता. बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 म्हणजे काय, तर भारतातील जंगल, प्राणी, झाडं, औषधं, वनस्पती यांचं संरक्षण करण्यासाठी बनवलेला कायदा. या कायद्यानुसार भारताच्या जैवविविधतेवर भारताचाच हक्क आहे आणि कोणतीही विदेशी कंपनी किंवा व्यक्ती सरकारच्या परवानगीशिवाय ती वापरू शकत नाही. निसर्गावर आधारित उद्योगातून होणारा फायदा स्थानिक लोकांनाही मिळायलाच पाहिजे, ही या कायद्याची सगळ्यात महत्वाची भूमिका होती. थोडक्यात सांगायचं तर निसर्ग लुटायचा नाही, तर जपायचा आणि त्याचा लाभ सगळ्यांनी मिळून घ्यायचा, हेच या बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002चं वैशिष्ट्य होतं. याशिवाय माधव गाडगीळ यांनी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर सुरू केलं, ज्यामुळे गावकऱ्यांचं स्थानिक ज्ञानही जपलं गेलं. आज माधव गाडगीळ आपल्यात नसले तरी त्यांचा ध्यास, शिकवण आणि सह्याद्रीसाठीचा संघर्ष आपल्या बरोबर आहे. चला, त्यांच्या वारशाला जपूयात आणि निसर्गासाठी आपलं योगदान देऊयात.